देवतेचा अंश असलेला जो काही विभाग आहे त्या विभागाचं सुद्धा या ठिकाणी दैवराटीच्या ठिकाणी आल्यानंतर प्रापंचिक उल्लेख बंद होऊन जातात, चेष्टकत्व बंद होतं. तर आपण तर कोण आहोत? आपण दैवराटीचेच आहोत, आपण ईश्वराचेच आहोत. तर आपलं काय झालं पाहिजे? इथे यायच्या आधीपासूनच आपलं म्हणजे संलग्नाचं एक पाऊल पुढे पाहिजे ना. आपण संलग्नाचं इथे आल्यानंतर श्रेष्ठकत्व बंद होतं. आपलं इथे येण्याचा उल्लेख केल्यापासूनच घरातनंच आपले गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजेत. आणि यासाठी म्हणून आपलं ईश्वर चिंतन जे आहे ते ईश्वर चिंतन त्या प्रकारचं असणं गरजेचं आहे. आपण स्मृतीस्थळातली 139वी क्रमांकाची स्मृती बघणार आहोत. अटनी गदो नायक दर्शना प्रकाशी माहिंबटी अपरितोषू करणे. अटन क्रमाने आमचे आचार्य माहिंभट्ट हे जात असताना गदो नायकांची त्यांची भेट झाली आणि मग काय झालं ते आपण स्मृतीमध्ये बघूया. एकू दिसू माहिंभट्ट आटना गेले होते. एकदा माहिंभट्ट हे आटनादिक्रमे गेलेले होते. आमच्या स्वामींनी नित्यविधी सांगितलेला आहे. नित्यविधीमध्ये सर्वात प्रथम जे काही येतं ते येतं अटन. अटन म्हणजे जाणे, चालणे, गावोनी गावा जाणे, या गावावरून त्या गावाला जायचं आहे. स्वामींचं एक वचन तुम्ही पाळायला लागलात की दुसरं वचन आपोआप त्याच्यामध्ये पाळलं जातं. हे खा म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे वाक्य अप्रत्यक्षपणे उपस्थित असतात की हे खाऊ नका. मला चहा पाहिजे म्हणजे मला बाकीचं काही नको पाहिजे, हे त्याच्यामध्ये वाक्य अप्रत्यक्षपणे असतातच. तसं देवाचं एक वचन तुम्ही पालन करायला लागले तर त्याच्यासोबत अनेक वचन आपोआप पाळल्या जातात. तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा नसते. एक वचन पाळल्याने भरपूर सारी योग्यता होते, कारण की एका वचनामध्ये अनेक वचनं समाविष्ट असतात. आणि म्हणून जेव्हा स्वामींचं अटन हे वचन आपण जेव्हा पाळतो त्यावेळेला आपोआपच एका स्थानाची सवय न होवावी हे वचन आपोआपच पाळलं जातं. तुम्ही आवर्जून तेच वचन पाळत नाहीये, तुम्ही वचन पाळतात अटनाचं, परंतु त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे हे वचन सुद्धा पाळल्या जातं. जिथे वृक्षांना खाण्याचं जेव्हा आपण विधी सुरू करतो तेव्हा वृक्षांना खाण्याची योग्यता तर होतेच, पण त्याच वेळेला इंद्रियार्थ, रस, विखो हे न खाण्याची योग्यता सुद्धा आपोआपच आपल्यामध्ये होते. म्हणजे त्याचा परित्याग केला, आपण परिच्छेद केला, ही योग्यता पण त्याच्यामध्ये आपली सुरू झाली आणि वृक्षांना खातो आहोत ही सुद्धा योग्यता आपली सुरू झालेली आहे. आणि म्हणून अटन हे कशासाठी म्हणून केलं जातं? देवांनी एकाच ठिकाणी बसायला का नाही सांगितलं किंवा अटन का करायला सांगितलेलं आहे? जसं आपल्याला एखादी गोष्ट शोधायची असेल, वस्तू शोधायची असेल तर नुसतंच एका दुकानात जाऊन नाही चालत. तुम्हाला पूर्ण कधी कधी बाजार फिरावा लागतो, तुम्हाला तो पूर्ण विभाग फिरावा लागतो, तुम्हाला 4 लोकांशी बोलावं लागतं, तेव्हा कुठेतरी ती वस्तू आपल्याला भेटते. तसं कधी कधी काही योग्यताजनक गोष्टी भेटण्यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिलात तर कदाचित तुम्हाला अभ्यागतांची भेटी होणार नाही, मार्गमंडळींची भेटी होणार नाही, एखाद्या विधीची आणि तुमची भेट होणार नाही. स्थान आहेत आमच्या स्वामींचे, त्या स्थानाची भेटी होणार नाही. तुम्ही रस्त्याने जाताना तुम्ही मार्ग लागतो तर त्या मार्गाची भेट होणार नाही आपल्याला, जर का एकाच ठिकाणी बसून राहिलो आपण तर. म्हणून मुळात मध्ये अटन हे यासाठीच आहे की एका ठिकाणी आपलं लागले पण ममत्व नसलं पाहिजे. आता समजा आपल्याकडे 10 दिवसाचं निरूपण असेल आणि आपण जर का पहिल्या दिवशी ज्या जागेला बसलो दुसऱ्या दिवशी पण त्याच जागेवर बसतो, मग दुसऱ्या दिवसापासून ती जागा आपली पक्की होते. मग तिसऱ्या दिवशी जर का तिकडे दुसरं कोणी बसला असेल तर आपण काय म्हणतो, माझ्या जागेवर कोण बसलं? आता ही जागा कोणाची आहे? मंदिराची आहे, देवाची जागा आहे, आपली जागा आहे का?
परंतु त्या जागेशी ममत्व झालं आपलं. दोष आपण कशासाठी आलो? दोष निरसनासाठी इथे उपस्थित झालो. इथे आल्यानंतर दोष निर्मिती होत असेल तर खूप अवघड आहे. इथे आल्यानंतर दोष आपले गेले पाहिजेत. मधल्या काळात असं व्हायचं बरं का, की दवाखान्यात गेलं की आपला आजार जातो, पण मधल्या काळात असं होतं की दवाखान्यात गेल्यानंतरच माणूस आजारी पडायचा, कारण तिथे अनेक पेशंट यायचे कोरोनाचे, मग त्याची लागण आपल्याला व्हायची. तसं इथे गुणामुळे आपल्यामध्ये दोष निर्मिती होत नाही, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यामध्येच ते ऊर्जा आहे, तामसपणा आपल्यामध्येच आहे, चिडचिडपणा आपल्यामध्येच आहे, दोष निर्मितीचा भाग आपल्या अंतःकरणातच आहे. आपण फक्त दुसऱ्यांना निमित्त करत असतो. आपण उदाहरण बघितलं की आपण त्या जागेशी संबंधित झालो आणि त्याच्यामुळे काय झालं की ती जागा माझी आहे अशा प्रकारचा उल्लेख आपल्या मनामध्ये झाला. त्या व्यक्तीकडे आपण रागाने बघितलं म्हणजे आपला संन्यास जो आहे तो भंगला. त्याच्यामध्ये राग आला, आपल्याला मनामध्ये वाईट चिंतन केलं, जी जागा आपली नाही त्याला आपण आपलं म्हटलं, म्हणजे कितीतरी दोष निर्मिती आहे. जसं मी तुम्हाला गुणनिर्मितीबद्दल सांगितलं की एक गुण जर का दायक गोष्ट तुम्ही केली, एक वचन पालन केलं, एक योग्यताकारक गोष्ट तुम्ही केली, तर त्यासोबत अनेक योग्यताकारक गोष्टी घडतात. विधीकरिता विधी घडत राहतो. म्हणून आपल्याला विधीपाठी विधीच करायचे आहे. जर का एक जरी अविधी झाला तर त्याच्यासोबत अनेक अविधी तुमच्या मागे येतात. आणि म्हणून एका ठिकाणाचं ममत्व असता कामा नये. एका ठिकाणी जरी बसलात तुम्ही तरी त्या ठिकाणाचं, त्या जागेचं आपल्याला आसक्ती निर्माण झाली नाही पाहिजे. आसक्ती निर्माण झाली की पुढे सगळे दोष निर्माण होतात. आजच्या काळातले कोर्टामध्ये जेवढे काही तक्रारी चालू आहेत त्या सगळ्या तक्रारी जागेच्या संदर्भातल्या आहेत. बहुतांशी माझी जागा या संदर्भात सगळा वाद सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. आपल्याला हे कळालं पाहिजे की आपण ज्या जागेसाठी भांडतोय ती जागा संहार काळामध्ये काय होणार, युगांतीच्या संहारामध्ये ना ती नष्ट होणार आहे जागा, महासंहारामध्ये पण ती जागा नष्ट होणार. आणि ह्या जागेला बनवायला जे काही मटेरियल लागलं ते मायेने कुठून आणलेलं आहे, सगळं भैरव स्वरूपातनं ते आणलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपलं काहीच नाही आहे. महासंहार काळी तुम्ही किती सातबारा दाखवला तुमचा, तरी सुद्धा त्या जागेचा संहार होणारच. मग ही एक गोष्ट लक्षात असणं म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान का असावं, ते यासाठी असावं. आणि मग राग, द्वेष, काम, क्रोध, मदमत्सर यांचा त्याग करावा लागत नाही. आत्ता आपल्या डोक्यामध्ये काय आहे की राग, द्वेष, काम, क्रोध, मदमत्सर यांचा त्याग केला पाहिजे असं स्वामी सांगतात. का सांगतात स्वामी? कारण की कोणी करत नाही म्हणून स्वामी सांगतात करावा लागतो, तरच मग तो संन्यास या पदामध्ये तो पडतो. परंतु स्वामींनी सांगितलेली जी ब्रह्मविद्या आहे ती जर का तुम्ही एकदा अवगत केली की ती अवगत केल्यानंतर तुम्हाला रागादी षटकांचा त्याग करावा लागत नाही, तो आपोआपच होऊन जातो. तो करावा, वेगळं काही करावा नाही लागत, तो आपोआप होतो. तुम्ही जसं खिचडी बनवता त्याच्यात तुम्ही तांदूळ शिजवता, मग डाळ वेगळी शिजवावी लागते का? नाही, त्या तांदळासोबत ती डाळ आपोआप शिजते, डाळीसोबत तो तांदूळ आपोआप शिजतो. अजून काय काय वस्तू टाकल्या ते आपोआप त्याच्यामध्ये शिजतात. तसं ब्रह्मविद्या एकदा तुमच्या अंतःकरणामध्ये आली तर काय होतं की बाकीचे सगळे विधी आपल्याकडनं आपोआप घडायला लागतात. तुम्हाला जर का सांगितलं की भांडते दोघे अन्यायी आणि त्या संदर्भात तुम्हाला जर का ब्रह्मविद्येतनं जर का माहिती मिळाली की भांडल्याने काय दोष निर्मिती होते, एकदा तुमच्या लक्षात आलं, मग जर का तुम्ही भांडायला लागलात जरी, आणि आपण जीव आहोत, कुठेतरी राग येतो आणि भांडायला लागलात तर लगेच तुम्हाला वचन आठवतं, ब्रह्मविद्या आठवते की भांडायचं नाही, भांडते दोघे अन्यायी सांगितलं देवानं, जे आपण सुद्धा काय होऊ, दोषी ठरू आणि देव नाराज होते. आता आपल्याकडे ते काही ती ताकद नाही आहे की भटोबासांनी स्वामींना प्रसन्न केलं तसं आपण देवाला काही प्रसन्न करू शकत नाही.
आपण आत्तापर्यंत देवाला उदासच केला आणि उदासच करतो. म्हणून आपल्याला ही गोष्ट ही लक्षात आली पाहिजे की एकदा जर का तुम्ही ज्ञान श्रवण करायला लागलात की तुम्हाला वेगळ्या प्रकारे तुम्हाला दोषरहित व्हावं लागत नाही, तुम्ही दोषरहित होत राहता. म्हणून स्वामींनी एकाच वाक्यामध्ये आम्हाला सांगून टाकलं की परमेश्वर काय करायचं आहे, अंतर्गाम्य करायचा. एकदा परमेश्वर अंतर्गाम्य केला तुम्ही की मग तुमच्याकडनं सगळे विधी आपोआपच घडते. तुमच्याकडनं दोष घडताना ते कुठेतरी तुमच्या लक्षात येईल की हे दोषजनक आहे, हे मला करायचं नाही आहे. हे परमेश्वर जे हृदयात तुमच्या आहेत ते तुम्हाला बरोबर पुरवून देतात. आणि म्हणून आपल्याला एक सोपा विधी करायचा आहे की परमेश्वर अंतःकरणामध्ये आपल्याला बसवायचे आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला थोडं जागेची जी काही शोधणी आहे ती करावी लागेल. चांगल्या सात्विक ठिकाणी आपल्याला जावं लागेल. आपण ज्या ठिकाणी राहतोय ती जागा राजस असेल, तामस असेल, हिंसक असेल तर त्या जागेच्या संबंधित दोष आपल्या अंतःकरणामध्ये प्रभावतात. उदाहरण द्यायचं झालं तर हे मंदिर आतमध्ये थंड आहे आणि बाहेर तुम्ही गेटच्या बाहेर गेलात तर ती गरम आहे. मग तिथे त्या जागेत गेलं की तुम्हाला काय होते, चिडचिड निर्माण होते. उन्हात गेलं की ती जागा तशी आहे तामस. पण तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला बरं वाटतं. ती घरी भांडणं झाली आणि त्या ह्याच्यामध्ये मंदिरात आलो, आता बरं वाटतं. परत घरी जायला निघा, परत चिडचिड परत तुमची वाटणार. परत मंदिरात या, परत मंदिरात शांतता वाटणार. म्हणजे ती जागा जी आहे, आपल्याला काय करायचं आहे, अशा ठिकाणी येऊन आपल्याला अटन, हे सुद्धा एक प्रकारचं अटन आहे. तुम्ही तुमच्या घरातनं मंदिरात यायला निघता, हे सुद्धा अटन आहे. स्वामींनी जे अटन सांगितलं त्याची सुरुवात आहे. आपल्याला ते स्वामींनी सांगितलेलं अटन ते वेगळंच आहे की तुम्हाला एक ठिकाणी राहायचंच नाही आणि त्या ठिकाणी परत यायचं नाही आहे. पुढे 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 जात राहायचं, परत मागे यायचं नाही आहे. परंतु त्या अटनाची सुरुवात आम्हाला आजच सुरुवात करायची आहे. मला कुणीतरी म्हणालं की बाबा तुम्ही ते मागे अस्थिपरीचं निरूपण चालू केलं आणि तुम्ही ग्रस्तांना पाठवता, ते ग्रस्तांना कशाला पाठवता अस्थिपरी? ग्रस्त काय अस्थिपरीचं आचरण करणार आहेत का? वास्तविक ते म्हणाले की ग्रस्त अस्थिपरीचं आचरण करतात का? म्हटलं करत नसतील तरी करणार आहेत. आज त्यांच्याकडे ती गोष्ट पाहिजे ना. आणि अस्थिपरी जी आहे ती कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीसाठी सांगितलेली नाही आहे. अस्थिपरी ही त्या व्यक्तीसाठी सांगितलेली आहे ज्याला मोक्षाला जायचं आहे. शेवटी जे वचन सांगितलेलं आहे की त्यांना परमेश्वर पुन्हा भेट देतात. अशी पुन्हा भेट ज्या व्यक्तीला पाहिजे आहे त्या व्यक्तीसाठी म्हणून, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणून ती अस्थिपरी आहे. मग ते वेशधारी असोत की वेशधारी नसोत, तुम्ही आता प्रपंचामध्ये असताना सुद्धा तुम्हाला अस्थिपरीचं आचरण आहे. जीव, देवता आणि प्रपंच याच्यातनं विकार शून्यता झाली पाहिजे तुमची. त्यांच्या ठिकाणी जे लागलेपण आहे ते आपण काढून टाकलं पाहिजे. विकल्प शून्य म्हणजे ग्रस्तांनी देवतेला शरण जायचंय का? जायचं का? जातात तरी ग्रस्त, वासनिक लोक देवतेला शरण जातात. कोणीतरी ब्राह्मण तुम्हाला सांगतात ना, मुलाची शांती करून घ्या. तुम्हाला काय करायचं नाही, फक्त पैसे द्यायचे, मानवपंथ सोडायचं नाही, देवधर्म सोडायचं नाही आणि आम्ही तुमचा विधी तिकडे जाऊन करून घेऊ, तुम्हाला यायची पण गरज नाही. केला ना विकल्प आपण. खड्यांच्या अंगठ्या घाला, गंडे दोरे ताईत बांधा. हे काय आहे? सगळं विकल्प आहे. ग्रस्त लोक यामागे जास्त लागलेली आहेत. कोणीतरी त्यांना सांगतं हे खडे घातले की तुमचं चांगलं होईल. खडे घेतल्यानंतर चांगलं होतं पण आपलं नाही होत. जो खडे विकणार आहे त्याचं चांगलं होतं, मात्र त्याला त्याचे बक्कळ पैसे मिळतात, आपल्याला काही मिळत नाही आणि आपण मानसिक समाधान लावून घेतो की हो झालं, ठीक आहे, आता ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की खिसा रिकामा झालेला आहे आपला. आज ग्रस्त लोकांना ती गोष्ट सांगायची वेळ आलेली आहे, विकल्प शून्य. जोपर्यंत ग्रस्त लोकांना विकल्प शून्य हे वचन आम्ही सांगत नाही तोपर्यंत ग्रस्त मंडळी या
कर्मकांडांमध्ये अडकून राहतील. खूप ठिकाणी मी असं बघितलं की ग्रस्त मंडळी कुलदेवतेच्या मागे लागलेले आहेत. कोणीतरी सांगतं तुम्हाला हा दोष आहे का, मग तुम्हाला कुलदेवतेचं तुम्ही करत नाही ना त्याच्यामुळे तसं झालेलं आहे. मी तर हे सांगतो खऱ्या अर्थाने मानवपंथीय लोक हे कुळदेवतेचंच करतात. तर आपली कुळदेवता कोण आहे? श्री चक्रधर स्वामी परमेश्वर ही आपली कुळदेवता आहे. जेव्हा आपण तमामध्ये होतो तेव्हा आपल्यावर कुणाचंही आधिपत्य नव्हतं, कुणाच्याही अधीन आपण असं नव्हतो. प्रॉपर आपली देहाभिमानिनी कोणी नव्हती, आपली क्रियाभिमानिनी कोणी नव्हती, काहीच नव्हतं. आपण फक्त असे निश्चेतन अशा पद्धतीने पडलेलो होतो, मायेच्या स्वरूपात होतो. पण माया आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यावेळी गाजवत नव्हती. आपण कुणाचेही नव्हतो, देव वारस पडलेलो होतो. पहिल्यांदा जर का कुणी आपली दखल घेतली असेल तर कोणी घेतली? परमेश्वराने घेतली. मग आपलं कुलदैवत कोण झालं? परमेश्वर झाले ना. ज्यांनी सगळ्यात पहिले आपल्याबद्दल विचार केला, आपल्याला आनंद देण्यासंदर्भामध्ये ज्यांनी ही सृष्टीची रचना घडवून आणली, तेच आपले कुलदैवत म्हणजे परमेश्वर आहेत. म्हणून मानवपंथीय लोकांनी तर इकडे तिकडे पळायची गरज नाही आहे. खूप वर्षांनी त्यांनी मानव पंथात प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने कुलदैवत त्यांना प्राप्त झालं. हे कुलदेवतेपासून म्हणजे चक्रधर स्वामींपासनं, परमेश्वरापासनं जे भरकटलेले होते इतर कारणांमुळे, इतर ठिकाणी ते अन्य विकल्पामध्ये भरकटलेले होते, त्यांना जेव्हा मानव पंथाचा उपदेश मिळाला तेव्हा खऱ्या अर्थाने मानव पंथात त्यांचा प्रवेश झाला. तेव्हाच त्यांना कुलदेवतेचं पुन्हा काय झालेली आहे? भेट झालेली आहे. म्हणून आपण इकडे तिकडे पळायची गरज नाही. म्हणून विकल्प शून्य ग्रस्त लोकांनी तर हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे खड्यांच्या अंगठ्या आपण घालू नयेत, याच्याने विकल्प दोष होतो. आणि अपेक्षापूर्वक जर का अन्य धर्माचा तुम्ही अंगीकार केला तर तुम्हाला विकल्प दोषाचा संचार होईल. आणि विकल्प दोषीला काय फळ मिळतं पुढे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर स्वभाव मात्र सांगितलं म्हणजे स्वभावावर नियंत्रण असलं पाहिजे. मग जर का तुम्ही स्वभावावर नियंत्रण ठेवतच आहात पण देवानी सांगितल्यामुळे नाही तर डॉक्टरनी सांगितल्यामुळे तुम्ही तुमच्या स्वभावावर नियंत्रण ठेवत आहात. गोड खात नाही तर देवानी सांगितलं म्हणून खात नाही का आपण? डॉक्टरनी सांगितलं म्हणून खात नाही. देवानी सांगितलं तेल तूप हा गाळोचा रस आहे, ह्याच्यापासून लांब राहा, तुम्ही नका खाऊ ते, तोडणीचं खाऊ नका. आपण ऐकलं नाही. पण डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं हे वाढलेलं आहे, कॅलेस्ट्रॉल की काय वाढलेलं आहे, तुम्हाला तेल तूप कमी खावं लागेल, मग आपण त्यांचं ऐकतो. आमच्या स्वामींनी सांगितलं अटन करा, चाला, आम्ही नाही चालतो. पण डॉक्टर म्हणाले रोज सकाळी 2 तास आणि सकाळी 2 तास असं चाला तुम्ही, तरच तुमची तब्येत चांगली होईल. आपण लगेच चालायला लागलो. आपण सगळे विधिविधान करतच आहोत पण ते देवानी सांगितले विधी म्हणून करत नाही आहोत, आपण डॉक्टरांनी सांगितले म्हणून ते आपण करत आहोत. मग जर का आपण करतच आहोत तर ते देवाला जर का समोर ठेवून आपण ते जर का विधिविधान आधीपासूनच केले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार जे आहेत ते आजार आपल्याला त्या आजारांची निर्मिती आपल्यामध्ये होणार नाही. फोडणी तोडणीचं कमी खा तुम्ही, वृक्षांना जास्त खा किंवा आवश्यक तेवढं खा किंवा प्राण्याचाच आहार द्या, फक्त इंद्रियांना देऊ नका. याच्याने तो सुद्धा खूपशे आजार आपले म्हणजे स्वभाव मात्र हे ग्रस्त लोकांसाठी पण आहे, साधूंसाठी तर आहेच पण ग्रस्त लोकांसाठी पण आहे. निरालंबी म्हणजे आलिंबन रहित व्हायचं आहे. आपण खूप गोष्टींचं आलिंबन आपल्या डोक्यामध्ये ठेवलेलं असतं. त्यांनी मला वाकून दंडवत केला नाही, त्यांनी मला दंडवत केला नाही, त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं नाही, त्यांनी आम्हाला जेव्हा म्हटलं नाही, हे इतक्या गोष्टी आपण डोक्यामध्ये असे ठेवलेले आहेत सगळ्यांविषयी. ह्या निरर्थक गोष्टींचं जे आलिंबन म्हणजे आश्रय करून ठेवलेलं आहे ते निरालंबी आपल्याला व्हायचं आहे. म्हणजे त्याच्यातनं पण बाहेर पडायचं. या नुसते आस्तीपरीचं असं आचरण केलं ना म्हणजे मोक्षासाठी नाही, नुसतं असंच आचरण केलं तरी तुमची तब्येत चांगली राहील, तुमचा चेहरा तेजस्वी दिसेल. म्हणजे स्वामींचं असे एक वचनं जी आहेत
नुसतं पालन करायला लागलं त्यामुळे आपल्या कितीतरी आपल्या शारीरिक ह्याच्यामध्ये बदल होतो, जीव स्वरूपामध्ये बदल होतो, तो भाग वेगळा आहे. परंतु तुमच्या शारीरिक जे आजार असतील, तुमचं जे तेज असेल चेहऱ्यावर, ह्याच्यामध्ये सुद्धा तो बदल होतो. आणि स्मरण सांगितलेलं आहे, म्हणजे जर का कुणाला आठवायचं झालं कधी, तर कुणाला आठवायचं? देवालाच आठवायचं. तुमच्यासमोर लीळा आहे, द्रौपदीने सगळ्यांना आठवलं की नाही? देवाचं नाव घेतलं का तिने? आधी सगळ्यांची नावं घेतली, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना विनंती प्रार्थना सगळं झालं, कुणी आलं का? मग शेवटी तिला काय आठवावं लागलं? देवाला आठवावं लागलं. आणि देवाला जेव्हा आठवलं, मग शेवटी देवाला आठवण्यापेक्षा सुरुवातीपासून जर का देवाला आठवलं तर आता आपल्याला लीळेचं प्रमाण आहे, मग आपण सुद्धा का इकडे तिकडे फिरत राहतो आणि नंतर शेवटी देवाकडे येतो? आधीपासूनच जर का आपण देवाकडे असलो तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. आणि म्हणून स्मरण सांगितलेलं आहे आणि याच्यातच आपलं जन्म क्षेपायचं आहे. कुणी फक्त साधूंनीच का? नाही, प्रत्येक व्यक्ती ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी तर हे गोष्टी करायच्याच आहेत. परंतु ज्याला एकदम सुखी आयुष्य जगायचं आहे त्यांनी सुद्धा, आता त्याच्याकडे मोक्षाचा भाग नाही आहे, परंतु त्याला सुखी आयुष्य जगायचं म्हणून त्यांनी जरी या वचनांचं आचरण केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपोआपपणे बदल होऊ शकतो. म्हणजे इतकं या वचनांच्या नुसतंच तुम्ही मोक्ष मिळवण्यासाठी नाही, सहजपणे जरी आचरण करायचं म्हटलं तरी आपल्यामध्ये आपोआप बदल होतात. एखादं वचन वरवडे जरी तुम्ही आचरण केलं तरी ते हळूहळू कुठेतरी भितरांतामध्ये ते येतं. तुम्ही नुसतं जरी मंदिरात येऊन डोळे बंद करून नाटक जरी केलं, गाठी घेऊन बसलेले आहेत, येणारे जाणारे सगळे म्हणतील तेव्हा स्मरण निष्ठ आहेत बरं का, तुम्ही स्मरण करत नाही आहात, फक्त लोकांना दाखवण्यासाठी तुमचं ते नाटक चालू आहे. परंतु काय होईल की तुम्हाला बघून अजून 4 लोक सुद्धा तसंच गाठी घेऊन बसतील, त्याची योग्यता तुम्हाला लागणार. परंतु हळूहळू काय होईल माहिती आहे का, तुमचं की तुमच्यामध्ये बदल होईल की तुम्हाला कधीतरी वाटेल की काय आपण रोज मंदिरात जातो, 1 तास तर बसतोच की ना डोळे बंद करून, लोकांना आपण फसवतो. परंतु तेच 1 तास आपण स्मरण केलं तर म्हणजे वरवडेकरिता भीतरांत येतं. म्हणून आपल्याला काय करायचं, योग्य जागा जी आहे ते योग्य जागेच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, देवाला आठवता आलं पाहिजे आपल्याला. परंतु देवाला आठवण्याची जागा भेटली म्हणून त्या जागेशी आपण निगडीत राहायचं नाही, अडकून राहायचं नाही, तर आपल्याला जागा बदलत राहायचं आहे. आणि जागा बदलता बदलता त्याच्यामध्ये ते आटन हा प्रकार देवाने सांगितलेला आहे. आटन ते निरुद्देश्य करावे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू नसावा. म्हणजे परमेश्वर प्राप्ती हा जर का हेतू मनामध्ये असेल त्याला त्या क्रियेला निर्हेतुक क्रिया असं म्हणतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही जे जे काही मनामध्ये ठेवता त्या सगळ्या गोष्टी सहेतुक आहेत. परमेश्वराच्या संबंधित जेवढ्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला पाहिजे असतील, म्हणजे मोक्षाला नेणाऱ्या गोष्टी बरं का, जेवढ्या काही मोक्षाला तुम्हाला नेणार आहेत त्या वस्तू, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जर का पाहिजे आहेत, तो हेतू जर का तुमच्या मनामध्ये आहे, मला नित्यविधी घडावा, मला निमित्तविधी घडावा, मला स्मरण घडावं, मला सेवादास्य घडावं, मला देव घडावा, हे जर का हेतू तुमच्या मनामध्ये आहेत, मला एखादं चांगलं प्रसादवंदन घडावं, मला एखादं स्थानवंदन घडावं, माझं चतुर्विध स्मरण घडावं, चतुर्विध दुःख घडावं, हे सगळं तुम्हाला मोक्षाकडे नेणारे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी निर्हेतुक या पदामध्ये पडतात. या व्यतिरिक्त जे काही हेतू आहेत, जीव देवता आणि प्रपंच संबंधित, ते सगळ्या सहेतुकामध्ये येतात. तुम्ही म्हटले मला नोकरी पाहिजे, ते सहेतुकामध्ये आलं. तुम्ही म्हटले मला पैसे पाहिजे, ते सहेतुकामध्ये आलं. हे सगळं सहेतुकामध्ये येतं. पण आटन कसं करायचं, निरुद्देश्य करायचं. आपलं सुरुवात कुठे झालेली, एका ठिकाणी बसून राहिलं तर खूपशा गोष्टींना आपण मुकतो. तसं कुठेतरी आज आम्हाला सांगितलं गेलेलं की आमचे स्वामी कुठे आहेत, उत्तर पंथाला आहेत, उत्तर दिशेला आहेत. परंतु तिथेच बसून राहिले का स्वामी? नाही. जर का इथे स्वामी काही वर्ष राहिले आणि मग तिथे गेले, मग 800 वर्ष स्वामी तिथेच असतील का?
नाही. आता अजून दुसरीकडे कुठे असतील, दक्षिणेला असतील. आपण चुकीने काय करतो, आपण उत्तरेला पाय करत नाही, दक्षिणेला पाय करतो. आणि स्वामी दक्षिणेला असतील. मग तुम्हाला वचन माहिती असेल तर वचन सांगतं नित्य व्यापक परमेश्वर. परमेश्वर कसे आहेत? नित्य तर आहेतच, पण व्यापक पूर्ण ठिकाणी. असं कुठलंही ठिकाण नाही की जिथे परमेश्वराचं स्वरूप नाही आहे, परमेश्वराचा मनोधर्म नाही, असं एकही ठिकाण असं नाही आहे. तिथे परमेश्वर उपस्थित आहेतच आहे. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान असं स्वामींनी सांगितलं. आत्ता जर का आपली धर्मवार्ता इथे चालू असेल तर आता स्वामी कुठे असतील? म्हणजे परमेश्वराची उपस्थिती कुठे असेल, काय असेल हे आत्ता आपल्याला माहिती नाही आहे. जिथे जिथे धर्मवार्ता होती तिथे तिथे परमेश्वर उपस्थित होतात हे आपण ऐकलेलं आहे. म्हणून आटम जे करायचं आहे ते उद्दिष्टाने करायचं आहे. दुसरं कुठलंही उद्दिष्ट नसावं. मला बारीक व्हायचं आहे, माझी तब्येत चांगली राहावी म्हणून मी आटन करतोय असं नसावं. कुठेतरी कुठल्या तरी जीवाकाराने परमेश्वर येतील, आलेले असतील आणि आटनादी क्रमाने कदाचित मला त्यांची भेट होऊ शकेल, काहीतरी दर्शन होईल त्यांचं, अशा प्रकारचं कुठेतरी मनामध्ये हेतू ठेवून आपल्याला ते आटन करायचं आहे. आटन म्हणजे नुसतंच चालायचं नाही रिकामं, अरे हे गाव किती किलोमीटर मग चला पटापट पटापट, हे नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी देव आठवतच जायचं आहे. चालता बोलता देव आपल्याला आठवायचंच आहे. परंतु परमेश्वर भेटतील तर त्या दृष्टीने सुद्धा आपला प्रवास चालू असला पाहिजे. आणि परमेश्वर भेटतात, परमेश्वर दिसत नाही, परंतु त्यांचं साह्य जे आहे ते साह्य आपल्याला अनेक वेळा होत राहतं, हे आपल्याला लक्षात येतं. आणि अशा प्रकारे आटनादी करणे आमचे माईंबट्ट निघालेले आहेत. आणि ते एकी ठाई विजनी बैठले असती, एका ठिकाणी ते विजनाला बसलेले होते. नुसतंच आटन करायचं आहे का ना? आटनाच्या नंतरचा विधी आहे आटन विजन. विजन म्हणजे काय आहे की देवाला आठवत तुम्ही आटन करायचं आहे. आणि तदनंतर एका ठिकाणी एक विशिष्ट अंतर चालून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? विजनाला बसायचं आहे. विजन म्हणजे काय आहे? जिथे विजन म्हणजे तिथे इतर कुठलेही जन नाहीत, इतर विचारांचे लोक नाही आहेत, ब्रह्मविद्या व्यतिरिक्त लोक नाही आहेत, दैवराटी व्यतिरिक्त लोक नाही आहेत. अशा लोकांमध्ये तुम्हाला बसायचं, किंवा जे अन्य राशीचे लोक आहेत, अन्य विचारांचे लोक आहेत, त्यांच्यापासून लांब तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे देव आठवायचा आहे. महानुभाव पंथीय साधकाचं एक साध्य उद्दिष्ट एकच असलं पाहिजे, देव आठवणे. मग ते आटनाला निघाले तरी देव आठवले पाहिजे, विजनाला बसले तर तिथे शास्त्र आठवतं, वचन आठवतात, विधी आठवतो, अविधी नाही केला पाहिजे हे सुद्धा आठवतं, विधी केला पाहिजे हे आठवतं. त्यानंतर त्या ठिकाणी स्मृतिस्थळ आठवतं, दृष्टांत आठवतात, सर्व स्वामींचं पूर्ण निरूपण आठवतं आणि पदोपदी आठवतात स्वामी. अटल विजन दीक्षापूरक पुढे सांगितलेली आहे. दीक्षा सुद्धा काय आहे? तेच आहे. म्हणजे अन्नाची भिक्षा तर सगळीकडे मिळेल. दीक्षा घेताना पण आमचे आचार्य काय म्हणतात? काय द्या मला? चक्रधर द्या. माझे स्वामी जर का तुम्ही दीक्षेत देऊ शकले तर ती खरी दीक्षा आहे. आपण देऊ शकतो का कोणाला? अशी दीक्षा वाढू शकतो का आपण? नाही वाढू शकतो. कारण आपल्याच अंतःकरणात देव नाही आहे तर आपण समोरच्याला देव काय देणार? देव देणं म्हणजे काय की तुम्हाला एखादी व्यक्ती भेटल्यानंतर तुम्ही त्याच्याशी देवाचं असं काहीतरी बोललं पाहिजे, असा एखादा विधी त्याला सांगितला पाहिजे की त्याला बरं वाटलं पाहिजे की हा विधी मला आज कळाला, हे वचन आज मला कळालं, ही जळ आज मला कळाली. हे आहे देव देणे, देवाची आठवण देणे. हे देता आलं पाहिजे आपल्याला. तुम्ही भेटलेल्या लोकांना जर का ऊन जास्त आहे, पाऊस तिकडे पडला, पाणी कपात आहे, लाईट कपात, हेच जर का सांगत राहील, त्याला माहिती नाही आहे का? ते सगळ्यांना सगळं माहिती आहे. एकमेकांना या गोष्टी का सांगायच्या? एकमेकांना लीळा सांगा. तुम्ही कुठली लीळा वाचला मला सांगा, कुठली लीळा वाचली तुम्ही ती मला सांगा, मी कुठली लीळा वाचली ती मी तुम्हाला सांगतो. अशी लीळेंची घेवाणदेवाण करा. हे आहे देव देणे. म्हणजे आपण लोकांना ती भिक्षा देऊ शकतो, लीळेंची भिक्षा देऊ शकतो, वचनांची भिक्षा देऊ शकतो आणि त्यांच्याकडनं ती भिक्षा घ्यायची पण आहे. आपल्याला द्यायची नाही तर घ्यायची सुद्धा आहे.
अटल विजन दीक्षा भोजन आमच्या आचार्यांनी देवाची दीक्षा मागितली, देव द्या कोणीतरी मला, ही दीक्षा आपल्याला मागायची आहे. आणि भोजन समयी सुद्धा काय करायचं आहे, शयनासनी भोजनी परमेश्वरच झाले पाहिजे, तिथे सुद्धा देवच आठवायचं. तुम्ही कुठला पण विधी घ्या, त्या विधीमध्ये ऐन कैन प्रकारे तुम्हाला देवच आठवला गेला पाहिजे, अशा प्रकारचा विधी आम्हा साधकांना देवाने विहित केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आम्हाला पुढे चालायचं आहे. म्हणून विजन नुसतंच चालणे नाही आहे, तर चालताना देव आठवणं आहे. आणि एका ठिकाणी निश्चिंत बसल्यानंतर सुद्धा आचार्य माहिम भट्ट जे आहेत ते विजन करत आहेत. आणि विजनामध्ये सुद्धा जे शास्त्र त्यांनी स्वामींच्या श्रीमुखी ऐकलेलं आहे, काही शास्त्र त्यांनी आचार्यांकडनं ऐकलेलं असेल, काही चर्चा मंथनामध्ये काही निष्पन्न झालेलं असेल, नूतन निष्पत्ती झाली असेल, हे सगळं काय करतायत, माहिम भट्ट विजनाला बसून ते आठवतात, त्याचं चिंतन करतात. विजनी बैसले असती तव मार्गी जाता, गदो नायकी दुर्नी देखिले. आणि मग मार्गी जाता गदो नायकी दुरून देखील, आणि घोड्यावरूनही उतरले. गदो नायक ती एक व्यक्ती होती जे आमच्या स्वामींच्या अनुकूल होते. त्यांना जेव्हा काही कारणास्तव खोट्या आरोपामध्ये पकडलेलं होतं, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला स्वामींच्याकडे पाठवलं होतं. तेव्हा स्वामी कुठे होते, डोमेग्रामला होते. आणि त्यावेळेला त्यांनी 2 वस्त्र स्वामींना अर्पण केली. आणि स्वामींनी मग त्यांना आश्वासित केलं की बाबा तुम्ही जा, तोपर्यंत नायक हे घरी आलेले असतील, निर्दोष सुटून ते आलेले असतील, असं सांगितलं. आणि त्या गेल्या निघून. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तेकडे घडलेलं आहे. आणि मग इथे स्वामींनी त्यांनी दिलेली वस्त्र जी आहेत ती विशिष्ट प्रकारे परिधान केली मल्ल लोकांप्रमाणे. आणि मालगंटी अवसर स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना दाखवलेला आहे. ते गदो नायक जे स्वामींना म्हणतात की देवा माझ्याकडे काय आहे, सगळं काय आहे, द्रव्य संपत्ती आहे, त्या द्रव्याने मला परमेश्वर मिळेल का, आता साधाचा प्रश्न त्यांनी केलेला आहे. परंतु या ठिकाणी स्वामींनी त्यांना काय सांगितलं की द्रव्य संपत्ती परमेश्वर भेटणार नाही. तुम्ही खूप द्रव्य अर्पण केल्याने आपल्याला जर का देव भेटतील असं जर का आपल्याला वाटत असेल तर असं काही नाही बरं का. तुम्हाला वाटलं की खूप पैसे खर्च केले म्हणजे देव आपल्यावर खुश होतील, असं नाही. लीलाचरित्र जर का उलगडून बघितलं तर ज्यांनी स्वतःचं काहीच अर्पण करू शकले नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये मी हे अर्पण नाही करू शकले म्हणून दुःख तळमळ व्यक्त केली, त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्न झाले. ज्यांनी भरपूर काय अर्पण केलं त्यांच्यावर देव प्रसन्न नाही झाले. पण ज्यांनी काही अर्पण करू शकले नाही म्हणून ज्यांनी तळमळ व्यक्त केली त्या व्यक्तीवर परमेश्वर काय झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. बघा आमच्या लीळा जर का तुम्ही बघितल्या काय काय अभयोंच्या पुऱ्या आहेत. स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झालेत, एवढे प्रसन्न झालेत की भोजन झाल्यानंतर सुद्धा स्वामी त्यांचं भोजन स्वीकारायला तयार आहे. वास्तविक ते भोजन नाही आहे, ती काय आहे, आवडी आहे. आवडी स्वीकारायसाठी स्वामी तयार आहेत. आणि जे काही स्वीकारलं, तुमच्या आमच्यासाठी ते 4 पुऱ्या आहेत, परंतु त्या पुऱ्या नसून ते काय आहेत, ती आवडी आहे. ती आवडी स्वामींनी ग्रहण केलेली आहे. त्यानंतर अजून जेव्हा आपण घेऊ शकतो अक्षयतृतीयाला लहान माहिसांचं ते स्वामींनी जे स्वीकारलेलं आहे ते पाणी, स्वामींनी मटका आपल्याकडचंच मडकं दिलं, त्यांना नदीतनं पाणी आणायला सांगितलं, त्यांनी स्वतःचं काहीच अर्पण नाही केलं, पण त्याआधी जी काही तळमळ त्यांनी अर्पण केलेली आहे ती मात्र आमच्या स्वामींनी स्वीकारलेली आहे. अशा अनेक लीळा तुम्हाला दिसतील ज्याच्यामध्ये दुःख तळमळ व्यक्त केली. आमच्या निळभट्टांनी ती दुःख तळमळ व्यक्त केली आणि स्वामींनी त्यांना तो विधियोग घडवून आणला, त्यांच्या मनाचं समाधान केलं. आणि शेवटी स्वामींनी दाखवलं की आम्हाला द्रव्य अलंकार काहीच नको. स्वामींनी तिथे सगळे काढून ठेवल्याने निघाले. फक्त त्यांची जी इच्छा होती की स्वामींना मी माझ्या हाताने द्रव्य अलंकारांनी स्वामींचं पूजन करावं, एवढी इच्छा त्यांची पूर्ण केली देवाने. वांचून ते अलंकार काही देव सोबत घेऊन गेले नाही. म्हणजे देवाला ह्या गोष्टी काही नको आहे, द्रव्य अडका पैसा. आणि याचं उत्तर आम्हाला त्या गदोनायकांच्या त्या लीळेमध्ये कळतं
की ते म्हणतात, स्वामी म्हणतात, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पवित्र. आपल्याला जे काही वाटतं, श्रीमंत लोकांना वाटतं की आम्ही खूप मोठ्या मोठ्या पंक्ती, खूप मोठ्या मोठ्या अन्नदान करतो, खूप मोठ्या मोठ्या क्रिया करतो, आम्ही इतके लाख फुलं वाहिली, इतके हजार दिवे लावले. ते जे काही श्रीमंत लोक सांगत असतात, लक्षात घ्या, हे वाक्य त्यांच्यासाठी आहे की द्रव्य संपत्ती परमेश्वर न पवित्र. अशाने पहिली तर गोष्ट याच्याने देव भेटतच नाही. तुम्ही भरपूर दिवे लावले म्हणून तुमचं लगेच मोक्ष मिळतो का आपल्याला? किती दिवे लावले याला काही महत्त्व नाही, कसे दिवे लावले त्याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून मोक्ष होण्यासाठी म्हणून ती अस्थिपरी आहे. ग्रस्तांना अस्थिपरी का सांगायची आहे? की त्यांना ते दाखवायचं आहे, सांगायचं आहे की देव पाहिजे असतील तर हे विधी करावे लागतात. ते विधी करून देव नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मनाचं समाधान होईल, सगळं चांगलं दिसेल, सगळं 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 चांगलं ठीक आहे, परंतु तुम्हाला त्याच्यातनं ईश्वर प्राप्ती होणार नाही. या उलट गरीब लोकांना काय वाटतं, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना असं वाटत असतं की आमच्याकडनं कुठलीच क्रिया घडत नाही, आमच्याकडे तेवढे पैसे नाही, द्रव्य नाही, काही नाही आहे, म्हणजे आम्हाला देव होणार नाही. असं ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, असे जे गरीब लोक आहेत त्यांना ते वाटत असतं. मुळात म्हणजे हे लक्षात घ्या, कुणीही पैशाशी देव प्राप्ती होईल याची तुलना अजिबात करू नका. श्रीमंतांना देव होईल आणि गरीबाला देव होणार नाही असं अजिबात नाही आहे. देव फक्त ज्यांनी आचरण केलं त्यांनाच होणार. मग तो गरीब असेल तर गरीबाने आचरण केलं तर गरीबाला देव होईल. श्रीमंत आहे पण त्यांनी आचरण नाही केलं तर त्याला देव होणार नाही. हे गदोनायकाला स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे द्रव्य नाही म्हणून आपण रडत बसायचं नाही. आपल्याकडे देवानी सांगितलेल्या विधींची श्रीमंती असली पाहिजे. पैशांची श्रीमंती ही नसते. आज तुमच्याकडे लाख रुपये आहेत आणि ते लाख रुपये घेऊन तुम्ही विदेशात गेलात आणि तुम्ही तिकडे ते 10 रुपयाची नोट दिली तर चालते का तिकडे? जे तुमच्या पैशाला इथे किंमत आहे, तिकडे पलीकडे जर का गेलात त्या दुसऱ्या देशांमध्ये तर तिकडे कवडीची किंमत सुद्धा नाही आहे. म्हणजे ते फक्त एवढ्याच कालावधीमध्येच मर्यादित आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं ते गदोनायक इथे माईंभटांना भेटले, दिसले आणि मग दुरुनी देखिले त्या गदोनायकांनी माईंभटांना बघितलं, दुरूनच पाहिलं आणि ते भटोबासांकडे आले. घोड्यावरूनही उतरले. माईंभटांनी साष्टांग दंडवत घातले. माईंभटांना साष्टांग दंडवत घातले. माईंभटांना ते ओळखत होते आणि माईंभटांच्या बाबतीमध्ये जी काही त्यांची महती आहे, माईंभटांची ते जे काही त्यांचं समर्पण आहे ते समर्पण त्यांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, साष्टांग दंडवत माईंभटांना घातले. उचले तुम्ही कोण महात्मे तव माईंभट्ट मौन्य न भंगतीची. अर्थातच त्यांनी माईंभट्टांना ओळखलेलं नाही आणि ते विचारतात तुम्ही कोण महात्मे, परंतु आमचे माईंभट्ट जे आहेत ते मौन्य न भंगतीची. मौन्य काही त्यांनी भंगलं नाही, काहीच बोलले नाही. म्हणजे स्वतःची ओळख दाखवण्यासाठी, स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी म्हणून त्यांनी मौन भंगलं नाही आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पण त्यांनी मौन भंगलं नाही. बोललंच नाही काय, मी कोण आहे हे सांगितलंच नाही. आपली जर सतत धडपड तीच चालू असते, मी कोण आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, मी अमक्या पोस्टला होतो, मी अमक्या पदावर होतो, मी अमक्या ठिकाणी नोकरीला होतो, हे सांगण्यात आपलं आयुष्य चाललेलं आहे. आपली ओळख ही नाही आहे. आपली ओळख काय आहे की मी कोण आहे. ही ओळख आम्हाला ब्रह्मविद्या, जेव्हा ब्रह्मविद्येच्या माध्यमातून मी कोण आहे हे जेव्हा आपण स्वतःला विचारू तेव्हा आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि खूप प्रश्नांची उत्तरं मिळणारच नाही आपल्याला. म्हणून आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. यासाठी आपल्याला स्वतःला काय करायचं, ब्रह्मविद्येतनं आपल्याला स्वतःला सादर करता आलं पाहिजे. मग तुम्हाला कळेल की आपल्याकडे जी काही पदं आहेत ती 60 वर्षापर्यंतच आहेत. 60 वर्षानंतर पद आहे का आपल्याकडे? कुठलंच पद नाही आहे. आज आमच्या स्वामींनी
महादायिकांना जे काही पद दिलेलं आहे, म्हातारी, चर्चक आणि जिज्ञासक, हे जे काही सांगितलेलं आहे ते पद आजही त्यांच्याकडे तसंच आहे. ते पदावरून त्यांना कोणी काढून घेतलं का? नाही घेतलं. म्हणजे आम्हाला जे काही पद मिळालं पाहिजे ते देवाकडनं मिळालं पाहिजे. माहिमभट्टांच्या बाबतीमध्ये स्वामी म्हणतात की माहिमभट्ट कसे आहेत? जया तया अर्था ऐतेच, म्हणजे सगळ्या उत्तरांना, सगळ्या प्रश्नांना, सगळ्या विषयांना असे एकदम तयारच आहेत. ते इतके तयार आहेत. महादायिकांना म्हणतात तुम्ही देखते ती तरी तुम्हा सुखाची होते, कारण की महादायिका सुद्धा चर्चक, जिज्ञासक आहेत आणि एकाच विचारांचे लोक जेव्हा भेटतात तेव्हा जास्त आनंद होतो. तशाच बाबतीमध्ये आपण जर का बघितलं की निळभट्ट भांडारेकरांबद्दल स्वामींनी जी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये निळभट्ट भांडारेकरांनी इतकं सुंदर पूजन केलं आमचं, हे म्हटले का स्वामी? कुठे म्हटलेत? कुठेच उल्लेख नाही आला की निळभट्टांनी आमचं खूप चांगल्या प्रकारे द्रव्य अलंकारांनी पूजन केलं, याचा उल्लेख देवाने केला नाही. त्याची प्रशंसा देवाने केली नाही, परंतु त्यांच्या उठण्या बसण्याची प्रशंसा स्वामींनी केली. त्यांनी त्याग जो केला, समर्पण केला, त्याची प्रशंसा स्वामींनी केली. त्यांनी देवासाठी म्हणून जे काही 16 वर्ष पाठ न दाखवणं असेल की उठणं बसणं असेल, हे सगळ्या गोष्टींची चर्चा स्वामींनी केली, प्रशंसा केली. म्हणजे परमेश्वर प्रशंसा कसली करतात ते लीळा चरित्रातनं आमच्या समोर येतं. सारंग पंडितांनी एवढे उपहार केले याची चर्चा स्वामींनी कुठेच केली नाही. परंतु उमाईचा आणि धानाईचा भविष्य काळामध्ये काय समर्पण करणार आहेत, त्याग करणार आहेत, याचं मात्र स्वामींनी काय केलेलं आहे की तिथे धानाईसांच्याच तोंडून ते वदवून घेतलेलं आहे. शृंगार कोणासाठी केला? कोणासाठी केला? स्वामींसाठी केलेला आहे. तुम्ही हे वस्त्र जे परिधान केलं हे कुणासाठी केलं? हे स्वामींसाठी केलेलं आहे. म्हणजे हे जे काही वाक्य आहे, उत्तर आहे कोणाचं? धानाईसांचं, की देवासाठी. आपले पण उत्तरं अशीच असली पाहिजे. हे तुम्ही कशासाठी करताय स्मरण? मला नोकरी लागावी म्हणून. आमची उत्तरं ही आहे. तुम्ही स्थानाला का जाता? ते माझी तब्येत चांगली नसते म्हणून माझं स्थानाला जातं. म्हणजे आपली उत्तरं अशी आहे. आणि धानाईसांचं उत्तर काय आहे? कपडे कुणासाठी घातले? देवासाठी. शृंगार कुणासाठी केला? देवासाठी. आपलं उत्तर पाहिजे की स्मरण कशासाठी करताय ना? देवाने सांगितलं की जो जन्मक्षेपी स्मरण करत करत त्यालाच भेट देतात, म्हणून देवाला भेटण्यासाठी म्हणून मी स्मरण करतोय. स्थानाला का जाता? शेती आहेत म्हणून. हे उत्तर नाही पाहिजे आपलं. स्थानाला यासाठी जातो की तिथे गेल्यानंतर लीळा जास्त प्रमाणामध्ये आठवतात, जास्त सात्विक जागा आहे, निर्दोष जागा आहे, तिथे गेल्यानंतर लीळा आठवण्याला अजून छान बरं वाटतं. आणि कुठेतरी या प्रपंचातनं 4 दिवस तरी बाहेर पडलो पाहिजे म्हणून ती स्थानाला जातो. हे उत्तर आमचं असलं पाहिजे. देवासाठी तुम्ही जे पण करता ते देवासाठी म्हणून करा. आपण देहासाठी म्हणून करतोय सगळं काय. देह ह आणि वचा फरक आहे. आपण देहासाठी करतो आणि आमच्या स्वामींच्या काळामध्ये जे काही भक्त मंडळी आहेत स्वामींची, ते स्वामींच्या साठी म्हणून ते करतात, देवासाठी म्हणून ते करतात. निळभट्ट भांडारेकरांना कुठेही स्वतः मी माझं स्वामींचं पूजन केलंय ते कुठे दाखवायचं नव्हतं. त्यांना एक हे होतं की मी एवढं कमावून ठेवलं आणि ते सगळं प्रपंचामध्ये जाणार, त्याला निमित्त मी होणार, त्यातलं थोडं जरी देवासाठी घेऊन आलो असतो. कुणासाठी? देवासाठी. देवाचं पूजन करता आलं असतं मला. एक त्यांच्यामध्ये अपरितोष होता, एक दुःख त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून देवाने काय केलं, त्याच्यातनं त्यांना बाहेर काढलं. हे दुःख ठेवून चालणार नाही, मला देवाचं पूजन करायचं आहे, हे दुःख ठेवून चालणार नाही. तर मी देवाला जे काही अर्पण करायचं आहे, जे देवाला अपेक्षित आहे ते मी अर्पण करू शकलो नाही, याचं दुःख आपल्या मनामध्ये अधिक असलं पाहिजे. जो जन्मक्षेपी म्हणजे कसं?
की देवाने सांगितलेलं कार्य मी करू शकलो नाही, या दुःखामध्ये आपण असलो पाहिजे. चतुर्विध दुःख जे सांगितलं त्याच्यामध्ये तोच प्रकार येतो आणि ते दुःख मनामध्ये असलं पाहिजे. मी आरतीला पोचू शकलो नाही, मी उटीला पोचू शकलो नाही, हे दुःख मनामध्ये नसलं पाहिजे. मी एखाद्या सेवेसाठी पोचू शकलो नाही, एखाद्या अशक्ताची सेवा माझ्याकडनं घडली नाही, स्मरणाची बैठक बसली मी तिथे त्यावेळेस पोहोचू शकलो नाही, निरूपणाला मी पोहोचू शकलो नाही, अशा प्रकारचं जे काय दुःख असलं पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि म्हणून त्या पद्धतीचं दुःख जे आहे ते निळभट्टांमध्ये तर आहे, परंतु हा जो काय एक त्यांच्या मनामध्ये एक चालू होतं त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी देवाने त्यांच्याकडनं ते पूजन घडवून घेतलं आणि शेवटी जाताना सगळं ते काढून ठेवलं आणि निघाल्या. म्हणजे स्वामींनी कसला स्वीकार केला? त्यांनी दिलेल्या अलंकारांचा स्वीकार केला नाही. त्या अलंकार ज्या आवडीने त्यांनी प्रदान केले, स्वामींना अर्पण केलेले आहेत, समर्पित केलेले आहेत, त्या आवडीचा देवाने स्वीकार केला आणि बाकीचं काढून ठेवलं. म्हणजे आपण जे पण देवाला अर्पण करतो प्रापंचिक फुलं असतील वगैरे वगैरे, ते म्हणजे ऊस देण्यासारखं आहे. कुणालाही तुम्ही ऊस द्या, तो व्यक्ती काय करतो? त्याच्यातनं रस काढून घेतो. रस दिसतो का तुम्हाला त्याच्यामध्ये? तुम्हाला फक्त ऊस दिसतो पण रस दिसत नाही. पण ज्या व्यक्तीला आपण तो ऊस दिला तो काय करतो? त्यातला रस काढून घेतो आणि जे दिसणारा जो भाग आहे तो फेकून देतो. बरोबर आहे? बाजूला ठेवून देतो तो. तसं आमच्या देवानी सुद्धा त्यांच्या त्या अर्पण क्रियेमध्ये जो रस आहे, जी आवडी आहे, ती दिसली का आम्हाला? ती आम्हाला दिसली नाही. जर का आपण तिथे असतो तर आपण म्हटलो असतो हे अलंकारिक डिझाईन खूप छान आहे बरं का, अलीकडे अशी डिझाईन मिळत नाही. आपण त्याची डिझाईन बघितली असती. जे दिसतं आहे ते काही कामाचं नाही आहे, ते परमेश्वर काढून ठेवणार आहे, कारण ते प्रापंचिक आहे आणि प्रपंचाचा स्वीकार परमेश्वर करत नाही. परमेश्वर काय करतात? जे तुमचे जीव स्वरूपामध्ये जे उत्पन्न झालेलं आहे, आवडी असेल, तुमच्या मनामध्ये जो काही दुःख निर्माण झालं असेल, अप्राप्ती निर्माण झाली असेल, त्याचा परमेश्वर स्वीकार करतात. जे दिसत नाही त्याचा परमेश्वर स्वीकार करतात. जे दिसतं ते परमेश्वर काढून ठेवतात, त्याचा स्वीकार परमेश्वर करत नाही. आणि म्हणून आपल्याला द्रव्य संपत्ती परमेश्वर न पाहिजे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही गरीब असा नाही तर श्रीमंत असा, तुमच्याकडे जर का दुःख, तळमळ, अपरितोष नसेल, अप्राप्ती नसेल तर तुम्ही काही कामाचे नाही. परंतु जर का तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असतील तर परमेश्वराच्या मोक्ष मार्गाला तुम्ही योग्य आहात आणि पुढे पुढे जाऊन अधिकाधिक तुम्ही योग्य होत जाणार. म्हणून तुमच्याकडे काही जरी नसेल तरी तुमच्याकडे दुःख असलं पाहिजे, तळमळ असली पाहिजे आणि चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण आदी ईश्वराने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. तुमच्या विड्यात पान नसेल तरी चालेल, परंतु तुमच्या मनामध्ये मात्र समर्पणाचा भाव असला पाहिजे. आपल्याकडे ज्या दिवशी काहीच नाही आहे त्या दिवशी मात्र देवाने सांगितलेलं विधिविधान एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला घडणार आहे. आणि म्हणून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याकडे काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे ते आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आमचे माहिमभट्ट जे होते यांनी अनेक विधी श्रीप्रभूंच्या ठिकाणी केले, आमच्या स्वामींच्या ठिकाणी केले. श्रीप्रभूंच्या ठिकाणचं समर्पण तर त्यांचं वाखाणण्याजोगं होतं, परंतु त्यांनी कधीही आपल्या म्हणजे त्यांचं नाव एवढं मोठं होतं, नुसतं माह्या म्हटलं तरी लोक ओळखत होते. परंतु जेव्हा त्यांना फाशी देणार आहेत अशा वेळेला सुद्धा त्यांनी मौन भंगलं नाही. त्यांच्यासोबतचे म्हणतात की आता तर बोला काहीतरी, ते म्हणतात जरोवा शस्त्रोवा, कसं तरी मरायचंच आहे. त्यांचं ते एक संस्कृत वाक्य ऐकल्यामुळे पुढचा शोध लागला की हे तर विद्वान आहेत, कोण आहेत, काय आहेत, भटमार्गीचे आहेत. नंतर मग ते सोडून दिलं. आमचे माईमभट्टांना भटोबाज म्हणतात एवमपर्यंत मौनची, असं कोणी मौन राहतं का? म्हणजे जीव गेला तरी प्रयत्न, स्वतःची ओळख दाखवायची नाही. स्वतःची ओळख आम्हाला माणसांना दाखवायचीच नाही आहे. या समाजाला आमची स्वतःची ओळख दाखवायची नाही आहे. आम्हाला कोणाला दाखवायची ओळख?
देवाला आमची ओळख दाखवायची आहे. देवाने ओळखलं पाहिजे आम्हाला की हा कोण आहे. हा तो आहे जो रोज स्मरण करतो. हा तो आहे जो सेवा दास्य करतो. हा चतुर्विध दुःख करणारा व्यक्ती आहे. असं देवाने आपल्याला ओळखलं पाहिजे. नाही तर 6 महिने औसा गेल्या होत्या, देवानी सुद्धा ओळख दाखवली नाही. देवानी पण आठवण नाही काढली. त्या देवसुद्धा भेटायला गेले नाही त्यांना. पण ज्या दिवशी त्यांनी आदल्या रात्री देवाचं नाव घेतलं, लगेच सकाळी स्वामी म्हणतात की आज नायकांना सामोरे जावं लागेल, त्यांना स्वागत करायला जावं लागेल त्यांचं. म्हणजे ज्यांच्या मुखामध्ये ईश्वर विहित विधी आहे, ज्यांच्या आचरणात ईश्वर विहित विधी आहे, परमेश्वर त्यांचं स्वागत करायला पुढे जातात. आमच्या भटोबासांसुद्धा स्वागत करायला स्वामी गेले. जेव्हा रुद्रपूरला 6 महिने राहून ते जेव्हा परत आलेले आहेत, तेव्हा स्वामी एवढे प्रसन्न झाले. आता स्वामी त्यांना वेगळ्या प्रकारे ओळखतात. आधीचे भटोबास वेगळे आहेत, आत्ताचे भटोबास वेगळे आहेत. स्वामींनी ती ओळख निर्माण करवली त्यांची. आनोनी आन झाला असे. आधी ओळख तुमची वेगळी आहे. पुरीकर नागदेवा येते ना म्हणायचे, ती ओळख आम्ही संपवून टाकली, पुसून टाकली. आता आम्ही त्यांना घडवलं, मडवलं, वेगळं केलं. आत्ताची ओळख त्यांची वेगळी आहे. आमची ओळख कशी पाहिजे? देवानी जे काही विधिविधान घडवून बांधून दिलेले आहे, त्या विधिविधान करत असतानाची जी ओळख निर्माण झाली पाहिजे, ती ओळख आमची असली पाहिजे. आता तुमची दुसरी ओळख परमेश्वराकडे चालत नाही. तुम्ही कुठल्या जातीचे आहेत चालत नाही. ते म्हटले आम्ही ब्राह्मण आहे, उच्च कुळातले, आम्ही मराठा आहोत, 96 मराठा चालत नाही. त्याच्यावर मोक्ष मिळत नाही. ते तुम्ही क्षुद्र जरी असाल तरी तुम्हाला मोक्ष मिळेल. जर का तुम्ही आस्तेबरीचं आचरण करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोक्ष मिळण्याची संधी आहे. तुम्ही उच्च जातीचे आहेत म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल असं नाही. आणि म्हणून या ठिकाणी ओळख दाखवली नाही माईंभटांनी. तुम्ही कोण महात्म्य आहात ते काहीच बोलले नाही, मौन आहेत. आणि गदोनायक दंडवत करून निघाले आणि गदोनायक दंडवत करून निघालेले आहेत. माईंभट्ट गदोनायकाचे नोळपतीची कदाचित गदोनायकांना कुठेतरी भटमार्ग हा माहिती आहे. स्वामींच्या बद्दल त्यांची जी काय अनुकूलता होती त्यानुसार भटमार्गाची ओळख त्यांना आहे, असणारच. आणि त्यानुसारच जसं आपल्याला कोणी साधू दिसले तर आपण लगेच ओळखतो की नाही त्यांना. आपण त्यांना विचारलं आपण आपलं नाव काय, पण त्यांचं मौन असेल तर ते आपल्याला सांगू शकत नाही. त्यांनी दंडवत केला आणि ते निघाले. आणि मग माहीमभट्ट गदोनायकांना माहीमभट्टांनी काय ओळखलं नाही आहे. तेव्हा मागिलाकडूनही तयाचा बडवा येतू देखीला, त्यांचा जो बडवा आहे तो म्हणजे गदोनायकांचा तो मागून असा येतो आहे. आणि मग सावमे जाऊनी तया ते पुसले. समोर थोडे ते माहीमभट्ट गेले आणि त्यांना विचारलं की हे कोण आहेत म्हणून. त्याने म्हटले हे गदो भांडारी. हे गदो भांडारी गदोनायक आहेत हे. येथून माहीमभट्टाची अपरितोषू वाटला. आणि माहीमभट्टांना खूप दुःख वाटलं की गदोनायक कोण आहेत. हे स्वामींच्या संपर्कात आलेली व्यक्ती आहे, स्वामींना भेटलेली व्यक्ती आहे, स्वामींची अनुकूल व्यक्ती आहे. आणि स्वामींसाठी यांनी वस्त्र पाठवलेलं होतं आणि त्यावरच आमच्या स्वामींनी मालगंठीचा अवसर दाखवलेला आहे. असं सगळं प्रत्यक्ष स्वामींना बघितलेला हा व्यक्ती आहे. आणि ह्याला आपण आपलं नाव सांगितलं असतं, आपली ओळख सांगितली असती तर काय झालं असतं, देवाबद्दल 2 शब्द बोलता आले असते. गदोनायक हे श्रीमंत व्यक्ती होते, राजकीय विभागामध्ये चांगला दबदबा होता त्यांचा. म्हणून माहीमभट्टांना नाही वाटलं की अशा थोर व्यक्तीला भेटलो असतं तर थोडी आपली पण ओळख झाली असती, आपलंही नाव झालं असतं. म्हणून माहीमभट्ट दुःखी झाले नाहीत. माहीमभट्ट का दुःखी झाले? आहा कटकटा मी पापिया बोलता का तरी. मी थोडं जर का एक वाक्य बोललो असतो तर किती बरं झालं असतं. याते गोसाव्यांच्या लिळा पुसता. म्हणजे मी जर का यांना बोललो असतो यांच्याशी तर काय झालं असतं, त्यांनी मला ओळखलं असतं, मी त्यांना ओळखलं असतं. आणि मी यांना स्वामींच्या लीळा 2-4 काय त्यांना माहिती असतील प्रत्यक्ष घडलेल्या, त्या मी त्यांना विचारू शकलो असतो. कदाचित माहीमभट्ट बोलले असते तर 4 लीळा चरित्रामध्ये अजून वाढवा येऊ शकल्या असत्या. माहीमभट्टांचं दुःख काय आहे की देवाबद्दल मला यांच्याशी बोलता आलं असतं, पण नको त्या ठिकाणी मी काय केलं, मौन धारण केलं. अर्थात माहीमभट्टांचंही बरोबरच आहे.
त्यांना तरी काय माहिती नेमके कोण आहेत काय आहे ते माहिती पडल्यानंतर जे बोलतायत तो भाग वेगळा. परंतु माहीभट्टांचं पण एक व्रत आहे की त्या व्रतानुसार ते चालत आहेत, त्या पद्धतीने ते चालत आहेत. रुद्रपूरला त्यांचं 16 स्वतःचं तरी जे काही दुकान आहे त्याच्यावर जे काही त्यांना उत्पन्न मिळतं ते सगळं श्रीप्रभूंच्या सन्निधानी समर्पित करायचं, श्रीप्रभूंच्या सेवेत समर्पित करायचं. त्यातला 1 रुपया सुद्धा स्वतःसाठी उपयोगी आणायचा नाही. आणि एवढं सगळं करून परत भिक्षा मागून जेवायचं. आणि ते भिक्षांना पण कसं यायचं, कधी शिळं यायचं, कधी कसं यायचं, कधी नाचलेलं विटलेलं असं ते यायचं. परंतु व्रत म्हणजे व्रत आहे असं तेही त्यांनी. पहिला घास खाल्ल्यानंतर ज्या माणसाला वमन झालं तो व्यक्ती असे निरसे विरसे अन्न खाण्यात त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं क्षेपलेलं आहे. पहिली घटना आणि त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या घासामध्ये त्यांना काय झालं हे आपण बघितलं आणि पुढे पूर्ण आयुष्यभर त्यांनी काय केलं हे पण आपण बघितलेलं आहे. असे हे आमचे माहीभट्ट यांना दुःख कसलं झालं की जर का एक शब्द बोललो असतो तर माझ्या स्वामींबद्दल यांच्याशी मला बोलता आलं असतं. आपण पण जेव्हा वास्तविक भेटतो तेव्हा कशासाठी भेटायचं आहे आपल्याला, याच्यासाठीच भेटायचं आहे की त्यांना मला माझ्या देवाबद्दल त्यांच्याशी बोलता आलं असतं. कधीपासून मी एकटाच आहे. जर का 2 वासनिक 4 वासनिक भेटले तर काय होईल, सामूहिक स्मरण घडू शकतं, सामूहिक लीळा चिंतन घडू शकतं. कुणी कुणी काय काय वाचन केलं हे माझा ज्ञानस्तर त्याच्यामुळे वाढला असता. आमच्या बाईसा ज्या म्हणतात की सांपे कवणी गोसाव्यांची भक्तजने न येतीची माझं उबगू आला असेल ते कंटाळा आलाय. का आलाय कंटाळाला की स्वामींची कुणी भक्त मंडळी खूप दिवस झाले आलेच नाही. का बरं आले तर काय होतं, आले तर काय होतं की ते आल्यानंतर इथे सेवादास्य होतं. स्वामींना काहीतरी पूस प्रश्न करतात, स्वामी त्याच्यावर निरूपण करतात. एखादा घटना प्रसंग पाहून स्वामी निरूपण करतात, ते निरूपणानुसार स्वामी घटना प्रसंग तिकडे तयार करतात. असा इतका आनंद असतो सगळा. स्वामीही प्रसन्न असतात आणि त्या ठिकाणी स्वामीसुद्धा निरूपण करतात वेगवेगळ्या विषयांचं. अनेक अज्ञान जे आहे त्याच्यामध्ये फिरतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपण एकमेक भेटल्यानंतर हे भेटण्याचा पाडूच आहे. आपल्याला भेटायचं का आहे, आपल्याकडे उद्या कार्यक्रम आहे, उद्या तर आपण सगळे भेटणारच होतो. मग आज परत का भेटलो, आज निवांत आपल्याला देव आठवता येतो आहे, निवांत आपल्याला स्मरण करता येत आहे. आपल्याला वास्तविक एकमेकांना भेटतात, दंडवत होतो. भिक्षुक एकमेकांना भेटतात, वास्तविक भिक्षुक एकमेकांना भेटतात, दंडवत होतो. आज जर का आपण घरीच बसलो तर आता जे घरी आहेत त्यांचा दंडवत झाला का, त्यांची भेटी झाली का, कुठेतरी काहीतरी आपण म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला अनुभव येतो की कधीतरी मार्गात आम्ही जर का गेलो तर असं वाटतं की कुठल्या तरी मळीनत्वातनं बाहेर आलोय. आपण मार्गात गेलं की थोडं बरं वाटतं, मळीनत्व फिटल्यासारखं वाटतं. इथल्यापेक्षा विधिविधान तिथे जास्त होतं हे लक्षात येतं. कधी कधी आम्हाला सुद्धा 2-4 वास्तविक भेटले आणि कधी लीळा चिंतन विचारलं तर आम्हाला सुद्धा बरं वाटतं की त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा लीळेचं चिंतन घडतं आणि बरं वाटतं. म्हणजे 2 वासनिक भेटले 4 वासनिक भेटले तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं खूपसं मळीनत्व फिटतं. आणि जर का आपण भेटल्यानंतर देवांच्याच नामाचं चिंतन केलं, लीळेचं चिंतन केलं तर अजून मळीनत्व त्याच्यातनं फिटत जाणार. आणि म्हणून माहीभट्टांना ते दुःख त्याच्यामुळे झालेलं आहे. एवढा मोठा व्यक्ती त्याची ओळख झाली नाही म्हणून दुःख नाही आहे, तर देवाबद्दल 2-4 वेळा मला अजून त्यांना विचारता आल्या असता. यावरील माहीभट्टी प्रास्ताविक वाक्य म्हणते, अपरीक्षम न कर्तव्यम सुपरीक्षित. म्हणजे कुठलंही कार्य करताना व्यवस्थितपणे विचार करूनच ते कार्य केले पाहिजे. अविचाराने कुठलंही कार्य करू नये. विचारपूर्वकच कार्य केल्यानंतर काय होतं आहे, व्यवस्थित निरीक्षण करून ते कार्य जर का केलं त्याच्यातले बारकावे कळतात आणि त्यातलं जे काही नुकसान आहे ते कळतं, त्यातला लाभ काय आहे तोही कळतो. आणि म्हणून
या ठिकाणी माई भट्टांना ते दुःख झालेलं आहे आणि आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 139 क्रमांकाची स्मृती या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड